तर विद्यार्थ्यांनो एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सर्वप्रथम एक्झाम जी के अकॅडमी या चॅनलतर्फे आपल्याला व आपल्या फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि या सुपर क्लासमध्ये आज आपण विद्यार्थ्यांनो येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचा आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, कोणता जिल्हा जो आहे आकाराने लहान पण लोकसंख्येने सर्वात मोठा आहे ते विचारलेलं आहे। आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा जिल्हा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। मुंबई हा जो जिल्हा आहे आकाराने लहान पण लोकसंख्येने सर्वात मोठा महाराष्ट्रातील आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रामध्ये 100% साक्षर असलेला तालुका किंवा झालेला तालुका आपल्याला विचारलेला आहे। 100% साक्षर झालेला तालुका। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। पन्हाळा हा जो तालुका आहे 100% साक्षर झालेला महाराष्ट्रातील आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवर्षणग्रस्त जिल्हा कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे। आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणजेच ज्या जिल्ह्यामध्ये खूपच कमी पाऊस पडतो। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात आवर्षणग्रस्त असलेला आहे। कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये ऊसाचे पीक सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते। कशाचे? ऊसाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त घेतात? विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे। प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये ऊसाचे पीक हे सर्वात जास्त घेतले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। मराठा आणि दुराणी साम्राज्यामध्ये पानिपतचे कितवे युद्ध झालेले होते? कोणामध्ये? मराठा तसेच दुराणी यांच्यामध्ये। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। पानिपतचे 3रे युद्ध मराठा आणि दुराणी साम्राज्यामध्ये झालेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। जांभी मृदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। कोणती? जांभी मृदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जांभी मृदा ही पाहावयास मिळते। पाहूया पुढचा प्रश्न। भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी जी आहे कोणत्या वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेली होती? पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी छापण्यात आलेली होती। दांडी यात्रा तब्बल एकूण किती दिवस चालली होती ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। दांडी यात्रा तब्बल किती दिवस चालली होती? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील। तब्बल 24 दिवस दांडी यात्रा ही चाललेली होती। पाहूया पुढचा प्रश्न। सर्वात जास्त शिलालेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे प्राप्त झालेले आहेत? काय? शिलालेख सर्वात जास्त कोणाचे मिळाले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। सम्राट अशोक यांचे भारतामध्ये सर्वात जास्त शिलालेख मिळालेले आहेत। संविधानाने भारतरत्न पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे किंवा भारतरत्न पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य राहील। 1 प्रजासत्ताक दिनी भारतरत्न पुरस्कार दिला जात असतो। पाहूया पुढचा प्रश्न। संविधानाच्या मूळ प्रतीवर एकूण किती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे। संविधानाच्या मूळ प्रतीवर। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे। 284 सदस्याच्या स्वाक्षऱ्या संविधानाच्या मूळ प्रतीवर करण्यात आलेल्या होत्या। पुढचा प्रश्न। छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती आपल्याला सांगायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। संस्कृत भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा होती। पाहूया पुढचा प्रश्न। भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? कोणता विचारलेला आहे? सर्वोच्च शौर्य पुरस्कार। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे। परमवीर चक्र हा भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे। पाहूया पुढचा प्रश्न। कोणत्या नोटेच्या निर्मितीची जी मक्तेदारी असते ती रिझर्व्ह बँकेकडे नाही ते आपल्याला सांगायचं आहे। कोणत्या नोटेच्या निर्मितीची मक्तेदारी रिझर्व्ह बँकेकडे नसते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। 1 रुपयाची जी नोट असते या नोटेच्या निर्मितीची मक्तेदारी रिझर्व्ह बँकेकडे नसते, बाकी सर्वचे असते। पुढचा प्रश्न पाहूया। पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीस काय म्हणतात ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। कशावर? पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीला। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। कोरडवाहू शेती असे पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीस म्हणतात। पाहूया पुढचा प्रश्न। कोणत्या
ज्योतिर्लिंगामध्ये 3 चांदीने मळवलेली लिंगे आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. कशाने? चांदीने मळवलेली 3 लिंगे कोणत्या ज्योतिर्लिंगात आहेत? विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगामध्ये 3 चांदीने मळवलेली लिंगे पाहाव्यास मिळतात. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात कमी सदस्य संख्या आहे ते आपल्याला सांगायचं आहे. विधान परिषदेमध्ये कोणत्या राज्याच्या सर्वात कमी लोकसंख्या आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. तेलंगणा राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. पाहूया पुढचा प्रश्न. राष्ट्रपतीचे जे वेतन आहे आवाज आल्यामुळे माफ करा. राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार कोणाला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणाचे? राष्ट्रपतींचे. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार कोणालाही नाही, परंतु आर्थिक आणीबाणी जर लागू झाल्या तर या ठिकाणी राष्ट्रपतीचे वेतन कमी होऊ शकते असा अधिकार संसदेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चित्रकूट हा जो धबधबा आहे कोणत्या नावाने ओळखला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. धबधबा आहे चित्रकूट हा कोणत्या नावाने ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नायग्रा या नावाने चित्रकूट धबधब्याला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. विशाखापट्टणम या शहरामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? शहर आहे विशाखापट्टणम, यामध्ये किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. एकूण 13 जिल्ह्यांचा समावेश विशाखापट्टणम या शहरात झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नाना पाटील यांनी प्रतिसरकार कोणत्या जिल्ह्यात स्थापन केले होते ते आपल्याला सांगायचं आहे. व्यक्ती आहेत नाना पाटील. प्रतिसरकारची स्थापना यांनी कोठे केली होती? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य राहील विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी नायगाव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या पक्ष्यासाठी किंवा प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव अभयारण्य. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. मोरांसाठी नायगाव अभयारण्य प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. ठिकाण आहे तारापूर, या ठिकाणी कोणती विद्युत निर्मिती केली जाते? विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. तारापूर या ठिकाणी अणुविद्युत निर्मिती आहे जी करण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. पेशव्यांची राजधानी खालीलपैकी कोणते ठिकाण होते ते आपल्याला सांगायचं आहे. कोणाची? पेशव्यांची राजधानी. विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. पुणे हे जे ठिकाण आहे पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. पाहूया पुढचा प्रश्न. चरखा महात्मा गांधीजींचा जो चरखा आहे तो राष्ट्रध्वजामधून कोणत्या दिवशी काढून टाकण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे. चरख्याला राष्ट्रध्वजातून कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी काढले आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. 22 जुलै 1947 या वर्षी या दिवशी चरख्याला राष्ट्रध्वजातून काढून अशोक चक्राचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समुद्रामध्ये सुनामीच्या लाटा असतात ते कशामुळे निर्माण होतात ते विचारलेलं आहे. सुनामी लाटा समुद्रामध्ये का निर्माण होतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पाण्यातील भूकंप या कारणास्तव समुद्रामध्ये सुनामी लाटा निर्माण होत असतात. पाहूया पुढचा प्रश्न. शनी शिंगणापूर हे जे प्रसिद्ध ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठिकाण आहे शनी शिंगणापूर, कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. शनी शिंगणापूर हे जे ठिकाण आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. सतीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. काय? सतीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील एकूण किती टक्के जमीन ओलिताखाली आहे ते आपल्याला विचारलेली आहे. महाराष्ट्रातील एकूण किती टक्के जमीन ओलिताखाली येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. 17% जमीन महाराष्ट्रातील ओलिताखाली येत असते. सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे? कोणत्या गिरण्यासाठी? तर सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. भिवंडी हे जे शहर आहे सूत गिरण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. होका यंत्रामध्ये कोणते चुंबक वापरले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. होका यंत्रामध्ये कोणत्या चुंबकाचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे सुची, रबर, निकेल या सर्व चुंबकाचा वापर जो आहे होका यंत्रात केलेला असतो. सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा जो आवाज आहे
किती मीटरपर्यंत जाऊ शकतो ते विचारलेलं आहे। सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 180 मीटर एवढा लांब जो आहे एका सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज जाऊ शकतो। खालीलपैकी शर्करेचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे ते विचारलेलं आहे। शर्करेचा सर्वात मोठा स्रोत, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। ऊस जे आहे शर्करेचा सर्वात मोठा स्रोत आहे। तानसेन पुरस्कार जो आहे कोणत्या राज्यातर्फे दिला जात असतो ते आपल्याला विचारलेलं आहे। पुरस्कार आहे तानसेन, कोणत्या राज्यामार्फत दिला जातो? विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। मध्य प्रदेश राज्यामार्फत तानसेन पुरस्काराची प्रदानगी केली जात असते। भूविकास बँक कोणाला दीर्घकालीन मुदतीचे कर्ज पुरवठा करते ते आपल्याला विचारलेलं आहे। भूविकास बँक कोणासाठी दीर्घकालीन मुदतीचे कर्ज पुरवठा करते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। शेतकऱ्यांसाठी भूविकास बँक दीर्घकालीन मुदतीचा कर्ज पुरवठा करत असते। कुकरमध्ये जे अन्न असते ते लवकर कोणत्या कारणास्तव शिजते आपल्याला विचारलेलं आहे। कुकरमधले अन्नपदार्थ, ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। जास्त दबावामुळे कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजत असते। पुढचा प्रश्न पाहूया। झाशीची राणी खालीलपैकी कोणापासून प्रभावित झाल्या होत्या ते आपल्याला विचारलेलं आहे। प्रश्न असा आहे, झाशीची राणी खालीलपैकी कोणापासून प्रभावित झाल्या होत्या? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून झाशीची राणी ह्या प्रभावित झालेल्या होत्या। मराठी भाषेचे पाणिनी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे। मराठी भाषेचे पाणिनी असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। दादोबा पांडुरंग यांना जे आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हटले जात असते। मोहेंजोदडो हे जे शहर आहे सध्याच्या काळामध्ये कोणत्या देशात स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। मोहेंजोदडो शहर, तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। पाकिस्तान या देशामध्ये मोहेंजोदडो हे शहर सध्या स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जगामध्ये कशामुळे माल वाहतुकीचा जो पर्याय आहे सर्वात स्वस्त झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे। माल वाहतुकीचा पर्याय सर्वात स्वस्त कोणत्या कारणास्तव झाला आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे। महासागरामुळे जे आहे माल वाहतुकीचा पर्याय सर्वात स्वस्त झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। शेती, खाणकाम, मासेमारी या सर्व व्यवसायांना कोणते व्यवसाय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे। शेती, खाणकाम, मासेमारी, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। प्राथमिक व्यवसाय असे शेती, खाणकाम, मासेमारी या सर्व व्यवसायांना म्हणतात। पाहूया पुढचा प्रश्न। भारतीय राज्यघटनेतील कलम 360 हे कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे? कलम आहे 360 कोणत्या आणीबाणीशी संबंधित येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। आर्थिक आणीबाणीशी कलम 360 हे संबंधित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। समता सैनिक दलाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली आहे ते आपल्याला सांगायचं आहे। समता सैनिक दलाची स्थापना, तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे। तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे। सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे कोणत्या धर्माचे समाजाचे प्रमाण आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य राहील 3 आर्य समाजाचे प्रमाण म्हणजेच सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ येतो। पुढचा प्रश्न पाहूया। दलितांना समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? अतिशय सोपा आहे आणि महत्त्वाचा देखील प्रश्न आहे। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे। सत्यशोधक समाजाची स्थापना दलितांना समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी केलेली आहे। विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांनाच आवडलेली आहे। काहीही झालं तर सुपर क्लास सोडण्याच्या पूर्वी एक लाईक जरूरच करायचा आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या। विद्यार्थ्यांनो इतरही एक्झामविषयी किंवा सर्व एक्झामविषयी महाराष्ट्रातील अशाच प्रकारची महत्त्वाची GK क्वेश्चन्स पाहण्यासाठी तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये।